हैदराबादची 12 मंडळी अशी पावलं. आणि आता दादर हे असं द्वार शहर आहे, सांगू का, तिथे वेस्टर्न ह्याचं ना, त्यामुळे पाहण्याचा सोयीसोय आहे. यांची दादरला त्याला तो अनुभव माझी 10 वर्ष होतं, मी त्यातून गेलेलो नाही म्हणता येत नाही. तेव्हा ते पाहणं फार इच्छा होत असते. त्याप्रमाणे त्यांच्याकडे हैदराबादचे 12 पाहुणे असते आणि 2-3 दिवस राहिल्यामुळे घरातलं सर्व संपलं. आता काय उधार बसायचं नाही, कुणाजवळ पैसे नव्हते, जवळ पैसे मागायचे नाही, सासऱ्याजवळ मागायचे नाही किंवा वडिलांजवळ मागायचे आणि घरातलं सगळं संपलं. आता काय करायचं म्हणाले. आणि ही तारीख होती 29 तारीख, ती सुद्धा महिना होता, एक तारखेला काय झालं. आता काय करायचं. दुपारची कसं तरी जेवलं झाली, संध्याकाळी काही नव्हतं जरा. तेव्हा वहिनी विचारलं दुसरे वहिनी संध्याकाळचं काय करायचं, संध्याकाळचं काय करायचं. तेव्हा म्हणाले संध्याकाळी आपण आता समुद्रावर फिरायला जाऊ आणि जेवायच्या ऐवजी हवा खाऊ. असं मार्ग कुठं गेलं. कशी प्रभूची इच्छा, तो होता शुक्रवार. असा तो दिवस होता. आता महाराज म्हणाले तशी महाराजांची इच्छा आहे. 2 दिवस का काढायचे म्हणाले, चालू होता बरं आपलं काय करायचं. फराळ आणायचं, सामान आलो, आपण गेलो मग करून मी काय असायची झालं. असं झालं. त्याप्रमाणे समुद्रावर गेले, दोघं हवा खाऊन आले आणि येताना ते सर्व आपलं खुलीच केले. तर येताना कधी दोन फेरा होते. त्याच्या बाईनी ते खरे वहिनीला बोलवलं आणि वहिनी इकडे या म्हणा, आज शुक्रवार म्हणाले, मला उठी भरायची येतात म्हणून दोन वहिनीला त्यांनी बोलून घेतलं आणि उठी भरली आणि त्याच्यात भरपूर तांदूळ दिले. उठी नाकारता येत नाही, ती नाकारली नाही. त्या बाईने ती उठी घेतली आणि ती उठी घेऊन ते घेऊन त्याच्या आल्या आणि ते केशवरांना दाखवलं. केशवराव म्हणाले करा भात घेऊ आपण. मी ठोकले जेवणाला झाली. एक सोडून दाखवली, एक सोडून दाखवल्यावर या सोडून दाखवल्याबद्दल सुद्धा त्यांनी महाराजांच्या पैकी अत्यंत विनम्रपूर्वक किती सोडून चांगली दाखवली म्हणून आभार मानले महाराज. त्यावर महाराज पुन्हा एक असं काही म्हणाले, केशवरावजी असं म्हणाले, तुम्ही काय इथं गेलं भगवंताला आवडेल का म्हणाले. कसं आवडेल म्हणाले, आपण भक्त आहोत ना, मुलांनी उपाय करावा असं कोणत्या आईला आवडेल असं नाही ना म्हणाले. मग आता त्या द्रौपदीच्या थाळीत सुद्धा भगवंतांनी कसा अवतार कार्य केलं आणि दुर्वासाची कशी खटखटीची केली हे तिथे भक्त बसलेलं असते. तर ते तुम्हाला म्हणाले उपाशी मिळून देतील का. जरा तुमची परीक्षा पाहिली, तुम्ही त्यात पास झाला, तुम्हाला तो लाभ मिळाला. असंच करावं. भगवंत कसं करतो त्याच्याकडे असं लक्ष ठेवावं. हा दुसरा प्रसंग करून विचारायचं शिकवतो. तिसरा प्रसंग त्यांनी तो असं सांगितला की पुढे ते प्रोफेसर झाले. सिद्धार्थ कॉलेजमध्ये हे झालं, प्रोफेसर झाले आणि आता प्रोफेसर झाल्यावर बरं का, प्रोफेसर झाल्यावर शिकवायला लागायचं. तेव्हा शिकवावं कसं याचे सगळे धडे महाराष्ट्रामध्ये हा कृपा आहे. कॉलेजमध्ये शिकवलं कसं एकदम सोपं नव्हतं, पण माझ्या भक्ताची कुठल्याही तऱ्हेनं तिथं व्हायला नको, तो इकडे तिकडे चमकला पाहिजे ह्याच्याकरता महाराज तुमच्याकरता कसा घ्यावा हे पूर्ण शिकून केशवराव गेलं झालं. तुमच्या काय पर्सन आहे केशवरावजी सांगायचे आणि त्याच्यावर महाराष्ट्रानं समजलं. आता घ्या उद्याचा काय भाग्य आहे. अशाप्रमाणे ते काही प्रसिद्ध झाले कॉलेजमध्ये की दुसऱ्या कॉलेजची मुलं लागली ऐकायला. असं कधी ऐकायला मिळत नाही. असं
शिकवायचं होतं. तर शंकर भाष्य शिकवायचं होतं तेव्हा त्या दिवशी काय झालं, तो रविवार. त्या रविवारी सकाळी आपलं प्रवचन झालं, किशोरजींचं प्रवचन झालं, महाराजांचं प्रवचन झालं आणि त्यानंतर असं काहीतरी झालं की सारखी किशोरजींच्याकडे माणसं यायची. त्यामुळे त्यानं दुसऱ्या दिवशी जे काही वर्गात शिकवायचं होतं याच्याबद्दलची तयारी करायला वेळ मिळाला नाही. आणि किशोरजींचा दंड कसा होता की तयारी केल्याशिवाय वर्ग घ्यायचा नाही, जाऊन निश्चरबाजी करायची नाही. तर आपली काही तयारी झाली नाही. तर आपली मुलांना सांगायचं की बा माझी तयारी झाली नाही, उद्या तुम्हाला दोन दिवशी टुमॉरो आता प्रोफेसर सांगतात, आपल्याला अनुभव येतो. तेव्हा हे सांगायला पाहिजे की आपण महाराजांना विचारूया, त्यांची परवानगी घेऊया, ते करूया. तशी महाराजांना ते म्हणाले, आज मला अजिबात सवय झाली नाहीये, तेव्हा मी उद्या मुलांना असं सांगतो की माझे असतात नाही, मी तुमचा आज वर्ग घेत नाही असं सांगू का? असं विचारल्यावर म्हणाले, कोणतं घ्यायचंय? म्हणाले, काय कोणता विषय घ्यायचाय? तेव्हा म्हणाले, शंकर भाष्य असा. आणि विषय सांगितल्याबरोबर महाराजांनी पाहून तास दुसऱ्या दिवशी काय घ्यायचं याचाच प्रश्न रुकून त्यांना हे असा घ्या उद्या वर्ग पाहून तास सांगितलं. मी त्या दिवशी लगेच आणि शेवटी काय म्हणाले, केशवरावजी वर्ग कसा घ्यावा हे मी तुम्हाला सांगितलंय. मी तर चायकता शिकलेला, मला ते फार शिकलेलं नाही. तुम्ही नीट बघावं, जर काही त्यात कमी जास्त असलं तर माझं बघावं, मग मुलांना सांगावं घेत नाही वर्ग म्हणून. पण जर काही कमी असलं तर जरूर उद्या वर्ग घ्यावा. मुलांना मी शाळा घेत नाही असं सांगू नये. आणि दुसऱ्या दिवशी केशवराजींनी जो वर्ग घेतला तो यांनी घरी अभ्यास करण्यापेक्षा कितीतरी पटी तो सरस ठरला ते त्यांच्या सद्गुरू एकदा अशी कृपा करायला दाखवायला लागले म्हणजे एकेकाची भार उडते असं त्याच्या ते सरकार सांगू अशी आता हे पुढे करायचं. चौथं म्हणजे असं की त्यांना एमएच्या वर्गाला तो बीएच्या वर्गाला तत्वज्ञान शिकवताना नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा श्लोक भगवद्गीतेतला दुसऱ्या अध्यायातला 23वा श्लोक शिकवायचा होता. त्याने आता बराच हे केला की ह्या मुलांना काय या श्लोकाचा अर्थ काय की आत्मा अविनाशी आहे, आत्मा कधीही तो मरत नसतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि आत्मा असा अविनाशी असतो. तेव्हा हे अविनाशी मुलांना सोप्या शब्दात सांगायचं कसं समजेल हा त्यांना प्रश्न पडला. कसं सांगायचं तेव्हा त्यानं त्यांचे फार शिकलं नाही. म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं की मी हे कसं सोप्या शब्दात मुलांना सांगू. त्या महाराज म्हणाले, केशवरावजी कसं असं उत्तर असं म्हणाले, कॉलेजच्या मुलांना सर्वात आवडती गोष्ट कोणती? त्याची केशवराव म्हणाले, सिनेमा. कॉलेज सुद्धा आवडती गोष्ट सर्वात सिनेमा. हो ना म्हणाले, सिनेमा आवडती गोष्ट. हो म्हणाले, त्याच्यातच उत्तर येते म्हणाले असं सर्व. महाराजांनी तो अप्रतिम दृष्टांत घेतला तो आता ऐकण्यासारखा बाहेर जाईल काय संत लोक कसं काय ते सांगतात ते आवड आहे. कसं ज्ञान असलं काय आवड तो त्याने असं सांगितलं. म्हणाले मुलांना असं सांगावं काय म्हणाले, जग आहे ना हे सिनेमा थिएटर आहे. याचा दृष्टांत घेता येत महाराज नैनम छिंदन्ति शस्त्राणि आधी सांगायचं होतं की जग हे सिनेमागृह आहे. आता सिनेमागृह असतं, सिनेमागृह असतं तो पांढरा, त्यात तो पांढरा पडदा असतो. आता पांढरा पडदा हा आत्मा म्हणाले, पांढरा पडदा हा आत्मा आहे. आणि आता म्हणाले हे जे शरीर आहे तो आहे प्रोजेक्टर. काय सिनेमात काय असतं, शरीर हे प्रोजेक्टर, शरीर प्रोजेक्टर समजावं आपलं. आणि म्हणाले जीव असतं अजून नाही ते प्रारब्ध. बघा बरोबर मिठाच असतो तो उपमा, फिल्म आहे तो प्रारब्ध. आणि म्हणाले सिनेमा सुरू आहे
नसलं सगळं बंद पडतं ना. वीज ही येते म्हणाली, भगवंताची इच्छा ही वीज आहे. तेव्हा हे मुलांना समजावं. आता काय होतं म्हणाले, सिनेमावर म्हणाले, त्या पडद्यावर म्हणाले मोठा महायुद्ध किंवा मोठ्या युद्धाचे प्रसंग दाखवले जातात. शस्त्राची खणाखणी दाखवली जाते, मोठे सीन दाखवले जातात. इतकं तरी झालं तरी पडदा एवढा तरी फाटतो का म्हणाले. काय दैनंदिन शस्त्र आले फाटतो का? नाही फाटत. तसा आत्मा म्हणाले नैनंद होती पावता. मोठमोठे म्हणाले ज्वालामुखी उडाले, मोठमोठे ज्वाळा झालेले आहेत, मोठा आगी लागले पासून सीन दाखवले जातात. तेव्हा पाहत नाही का आपण, एवढा तरी जळतो का म्हणाले. तो पडदा एवढा तरी जळतो का? जळत नाही. तसाच नाही. नचैना मुकले का जणते आपण. हे मोठमोठा पाऊस पडतो, हे वादळ होती, पाऊस पडतो, आणखी महापूर येतात. हे सुद्धा सीन दाखवले जातात. हे दाखवलं तरी एवढा तरी तो दिसतो का? नचैना मुकले नशोषणची मारुत ही वादळ झालेली दाखवतात. प्रलय वाळय सगळं काही तो धर्म हलतो का म्हणाले. तो जसा हलत नाही तसा आत्मा आहे असं समजून सांगावं. अप्रतिम दिसतात आणि तसा तो सांगितला आणि सांगून पुढे आम्हाला उद्देशून काय महाराज. आता असं पाहावं म्हणाले, आपलं सुद्धा आयुष्य असू दे, आपण जे जगतोय ते असू दे. हा सगळा सिनेमाचाच काय. आत्मा हा पांढरा पडदा आहे. हेच त्यांनी सांगितलं, आत्मा हा पांढरा पडदा आहे. सिनेमागृह म्हणजे आपण ज्या जगात राहतो तो सिनेमागृह आहे. आणखी म्हणाले आपलं शरीर हा प्रोजेक्टर आहे आणि आपण प्रारंभ घेऊन आलेलो आहे ती फिल्म आहे म्हणाले. आणि भगवंताची नियती ही जी आहे ना ती त्याची इच्छा. हे जेव्हा सगळं असतं तेव्हा आपलं आयुष्य चालतं. आणि आपली जशी फिल्म असते तसं उलगडतं, तसं चित्र दिसतं. तेव्हा आपलं आयुष्य कसं जे उलगडतं ना, तो जे उलगडतं ते म्हणाले आपल्या प्रारंभार उलगडते तसं ते होणार. ते दुःख यायचं ते होणार, सुख यायचं ते सुख होणार. आता म्हणाले सिनेमात तुम्ही काय करता? महाराज सांगतात सिनेमात तुम्ही काय करता? त्यावेळी दुःख झाल्यासारखं तुम्हाला वाटतं. सिनेमात रडायला येतं ते एखाद्या आधी तो त्याचा प्रसंग असला तर. आणि सुखाचाही प्रसंग, हास्याचाही प्रसंग असतो, दुःखाचाही प्रसंग असतो थोडंसं. आणि इतकं जरी झालं ना तरी तुम्ही जेव्हा सिनेमा सोडून येता तेव्हा तुमच्या भावांना खात्री असते की अरे ते सगळं नाटक आहे, ते काही खरं नाही. बाहेर आल्यावर सगळं विसरता. हे जसं तिथे तुम्ही करू शकता तसं म्हणाले तिथे तुम्हाला काम करता येऊ नये. अगो तुम्हाला एवढं काय अवघड वाटत आहे. तुम्हाला पाहिजे प्रारंभानुसार जे सुख आलं, सुख आल्याबद्दल होरायचं नाही, दुःख आल्याबद्दल होरपळून जायचं नाही. मग ते न करता सारखं सुख दुःख सारखी रडगाणी हे काय चालते? का करायचं असं? हे तर तिथे जमतं, तिथे का जमत नाहीये की देवबुद्धी म्हणून ही करतोय उभीच होतं म्हणून. मग हे असंच आपला सगळा प्रपंच जगात राहणं हा सिनेमाच समजावा आणि त्याच्या परत त्याच्याकडे बघावं. म्हणजे आम्हाला सुख दुःखाची झोप पोचणार नाही. आणि हे जेव्हा साधे जेव्हा तुम्ही भगवंताचा अधिष्ठान सतत आपल्या प्रपंचात ठेवा तेव्हा आणि जेव्हा सतत ज्ञान घ्याल तेव्हा साधणार आहे. त्याशिवाय साधणार नाही. नाही तर सुखदुःखाचा तुम्हाला सतत होरपळत राहावं लागेल. म्हणून माझ्या हातात तुम्हाला जे आहे की तुम्ही भगवंताचं नाम सतत घ्यावं. हे सांगून आता हा विषय संपला. महाराजांनी जे सांगितलं याचा पुढला आता उद्या 9 वाजायला आले हे सांगू देवाची सेवा करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम. बोलो सीताराम राम बोलो राजा राम राम बोलो सीताराम राम बोलो राजा राम राम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म जय 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 रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज जय. आज नामसाधनेचा समारोपाचा दिवस शेवटचा दिवस आहे. पूज्य केशवराजी व्यक्ती ही महाराजांनी कशी घडवली याच्यावर मी 2 दिवस बोलतोय. आता हा शेवटचा दिवस आहे. आता पहिला प्रथम आपल्याला असं सांगायचं मी त्यांना जो प्रश्न विचारला तो प्रश्न आपल्या पुढे मांडतो. प्रश्न विचारूनच मी त्यांचं सर्व जे काही त्यांचं जीवनक्रम होता तो आजमावून घेतला. तो प्रश्न पहिला असा माझा दृश्य जग. प्रश्न जरा अवघड आहे, जरा आपण समजून घ्या. दृश्य जग मला सुख देईल असे प्रत्येकाला ठाम वाटते. दृश्य जग मला सुख देईल असे प्रत्येकाला ठाम वाटते. पण हा निव्वळ भ्रम आहे. हा भ्रम मात्र जाता जात नाही. हा भ्रम जाता जात नाही. श्री महाराजांनी आपला हा भ्रम कसा काढला याबद्दल एखादी घटना सांगा असं मी त्यांना म्हटल्यावर ते मला म्हणाले सर हा जो तुम्ही मला प्रश्न विचारला तो प्रश्न मी महाराजांना 42 साली विचारला आणि हा माझा भ्रम घालवा, हा माझा भ्रम घालवा म्हणून त्यांच्या पाठीमागे लागलो. महाराज म्हणाले वेळ आली म्हणजे तो जरूर घालू. महाराज काय म्हणाले वेळ आली म्हणजे तो जरूर घालू असं ते म्हणाले. आणि म्हणाले ही वेळ तर 42 साली आली. आपल्याला एक पहिला प्रथम मला सांगायचं म्हणजे मी 2 दिवसात ज्या ज्या काही आठवणी त्यांच्या सांगितल्या ना त्या त्या आठवणीमधले आता मी जे सांगतोय ही आठवण मुकुटमान्य आहे. म्हणजे लक्षात ठेवा जे त्यांनी 2 दिवसात त्यांच्या आठवणी सांगितल्या आपल्याला जीवनचरित्र आठवणी रूपाने सांगितलं त्यातली ही आठवण मुकुटमान्य आहे. अगदी आपल्याला ती सांगितल्यावर कळेल त्याची मुकुटमान्य आहे. याप्रमाणे 42 सालापासून मी त्याच्या पाठीमागे होतो आणि म्हणाले वेळ आली म्हणजे त्याची पूर्ती होईल, वेळ आली म्हणजे त्याची पूर्ती होईल असं त्यांचं म्हणणं असायचं. आणि 44 साली ती वेळ आली. ती वेळ अशी आली मला सांगतात केशवराजी एप्रिलमध्ये 1944च्या एप्रिलमध्ये त्या या काळात काही लोक जलमुक्ती इथे काही मायावर्ग किंवा काही पुरुष वर्ग जलमुक्ती नाही नसेल करून जे असतील ते. तर 44 साली एप्रिलमध्ये मुंबईला मोठा बॉम्बस्फोट झाला. मोठा बॉम्बस्फोट झाला. 14 एप्रिल मी मुंबईतच होतो त्यावेळी. 14 एप्रिल 1944 साली मोठा बॉम्बस्फोट झाला आणि मुंबईहून पळापळ सुरू झाली. जवळजवळ पाऊण मुंबई खाली झाली आणि त्यावेळी अशी भीती होती की आता मुंबईवर बॉम्ब वर्षा होणार अशी ती भीती होती. म्हणून मुंबईत पळापळ झाली आणि पाऊण रिकामी झाली. आता अशा या स्थितीमध्ये काल मी आपल्याला सांगितलं त्यांचं विराट हिंदू कॉलनीमध्ये ताज्या गल्लीत होतं. आपण या परिस्थितीत काय करावं त्यालाही प्रश्न आला. तेव्हा ते महाराजांना विचारायला गेले महाराज या परिस्थितीत मी काय करू? मी हैदराबादला जाऊ का? त्यांचं घर वडिलांचं हैदराबादचं तर तिथे मी जाऊ का किंवा काय करू विचारायला गेले. तसे महाराज म्हणाले केशवराव मला असं वाटतं की तुम्ही इथे येऊन राहावं माझ्याजवळ. मी हे काय म्हणतोय म्हणाले मी अशा करता म्हणतो अशा करता की माझं जे होईल ते तुमचं होईल म्हणाले. केशवरावांना फार आवडलं ते माझं जे होईल
दृश्य जगात म्हटलं ना, दृश्य जग मला चुकली, हा भ्रम काढण्याची ही वेळ आहे, ती आता वेळ आली आहे म्हणाले. आणि असं करायचं, आता असं करायचं म्हणाले, कपड्यांची तुम्ही दोघांनी इथे यायचं. जी काही तुमची पुस्तकं असतील महत्वाची विचार तेवढी घ्यायची आणि कपड्यांनी तिथे यायचं. बाकीचा सगळा संसार लुटून टाकायचा. काय परीक्षा ही दृश्य जगाचा मोह, दृश्य जगाचं हे आहे ना भान, ते लोपायला हा उपाय आहे. त्यांनी ही आज्ञा समजून दुसरं तिसरं काही केलं नाही. गेले जेवढी त्यांची 4 पुस्तकं काही महत्वाची त्यांना वाटत होती, अगदी गुरु आज्ञा संत पाहिजे. तसेच्या तसे नवरा बायको तसेच्या तसे आले, मला लागले, पण आधी घर उठवलं. हमाल बोलवले, स्टेशनवरून हमाल सेंट्रल हमाल बोलवले. समोर गरीब लोक बरेच राहत होते, त्यांना बोलवलं आणि लुटायला लागले. आणि घर लुटलं गेलं. 1-1.5 तासात मोकळं झालं सगळं. आपण त्याचे अनुभव घेणार नाही तो. आणि कसे ते आले तिथे ते आल्याबरोबर दोघंही नवरा बायको महाराजांना भेटले. महाराजांना भेटल्यावर महाराजांनी इतका काही आनंद झाला. ते सर्व म्हणाले, तुम्ही माझं ऐकलं? हे ऐकलं काही सोपं नव्हतं. ही घर लुटवणं, ही आज्ञा ऐकणं सोपं नव्हतं. महाराज ऐकलं म्हणाले. आणि मग म्हणाले, मला आज इतका आनंद होतोय. ते सर्व म्हणाले, काय सांगू, कसा आनंद होतोय याचं महाराज वर्णन करताय. मला कसा आनंद होतोय सांगू का म्हणाले. एक उस्ताद असतो, उस्ताद म्हणजे गाणं शिकवणारा उस्ताद असतो. तो आपल्या शिष्याला गाणं शिकवत असतो. गाणं शिकवता त्यानं ताण शिकवायची असते. ताण, एक ताण, दुसरी ताण, तिसरी ताण, असं तो ताणा शिकवत असतो. आणि तो ताणा शिकवता जेव्हा तो शिष्य ती ताण गुरुपेक्षाही चांगली घेतो, असं होतं कधी कधी. शिष्य तयारीचा असलो ना, तर गुरु सांगेल त्याच्यापेक्षा तो ताण त्याला देणगी असली आवाजाची तर तो घेतो तयारी झालेली असली तर. आणि जेव्हा म्हणाले तो ताण आपल्यापेक्षाही जास्ती घेतो, तेव्हा जे उस्तादला गुदगुल्या होत आहेत त्या मला आता होत आहे. आणि ते सर्व म्हणाले, तुम्ही माझं काय ऐकलं सांगू का म्हणाले. मी माझं घर लुटवलेलं आहे म्हणून मी तुम्ही माझं ऐकलं, नाही तर माझ्या वाणीला धारच नव्हती. मला सांगायला तोंड नव्हतं. मी जर लुटवलं गेलं नसतं आणि तुम्ही नुसतं लुटा म्हटलं असतं तर तुम्ही ऐकलं नसतं. मी आधी गेले मग सांगितले. आता म्हणाले, तुमचं दृश्यावरचा जरूर जाईल, अनुभव घ्या. कसा लय लागतो तो बघा नामात. काय आता तेवढी कृपा झाली. मी केशवराजेनं म्हटलं, केशवराजे तुमचं धारिष्ट कसं झालं. आणि त्याच्या त्यांनी दुसऱ्या वहिनीनं म्हटलं, वहिनी हो काय म्हणता, काय झालं कसं धारिष्ट. तशी त्या दोघा नवरा बायकोनी मला सांगितलं, बापूसाहेब सौदा फार स्वस्त होता. काय धारणा आहे हो या लोकांची, मला काही कळतच नाही. अहो म्हणाले, दृश्यावरचं भान जाणं हे काही कमी कृपा आहे का म्हणाले. त्याला घर लुटणं ही प्राईस जुजबी होती. काय सगळं काही वेगळंच वाटतं आपल्याला. काही जुजबी होती म्हणून आम्ही तयार झालो. हा मोठा येणार आहे कधी म्हणाले. आणि म्हणाले, असा मोठा महाराजांनी केला आणि पुन्हा संधी आली असती असं नाही. आत्ता संधी आली आहे म्हणाले, याचाच अर्थ नावावर नेवर होतो म्हणाले. त्यांच्या कृपेने आम्ही ती घेतली. आम्ही अगदी आनंदात आहोत. त्यानंतर बेलसरी वहिनीच्याकडे बघून महाराज म्हणाले, माय म्हणाले तुला एक सांगतो. माय म्हणाले तुला एक सांगतो, देव कधीही निंदा राहत नाही म्हणाले. आपण जनता जनार्दनाला घर लुटवलंय. आपण काही असं पण केलं नाही. जनता जनार्दनाने घेतलं असं झालं. केशवराजींना 4 युनिव्हर्सिटीची एक्झामिनरची बापू न बोलता घरी आली. एप्रिलमध्ये न बोलता घरी आली आणि त्याचे पैसे पुन्हा घरात घालण्याच्या बरोबर तेवढे आले आणि पुन्हा संसार तिथल्या तिथं उभा राहिला. दृश्यावरचं भान
झालं. त्यामुळे काय झालं, केशवराजी काय म्हणायचं, महाराज हे दृश्याचं भान असल्यामुळे, दृश्यच मला खरं सुख देत असं ही जाणीव असल्यामुळे मला नामात प्रेम येत नाही. नामात प्रेम येत नाही याचं एकच कारण, दृश्य माझे मला सुख देणार आहे ही वारंवार खात्री आहे. ही जोपर्यंत खात्री आहे तोपर्यंत नामात प्रेम येणार नाही. मी गंजन पछाडतोय, खूप घेतोय, नामात प्रेम येत नाही, अजून माझी बळजुबरी आहे. नामात लय लागत नाही, माझी बळजुबरी आहे नामावर. तर तसंही करून दृश्या जगावरचं माझं जे भान आहे ते काढा. ते भान काढत म्हणजे आपोआप हे येणारच होतं, मला माहित होतं. म्हणाले त्याचं वाचनच जास्ती होतं, प्रश्न ऐकायला तयारीच होती. आणि मग त्यांचा लय लागायला लागला. आणखी मग हे जे काही आहे ना, आपोआप नामावर प्रेम अत्यंत घडलं आणि तिथून जोराने प्रगतीला सुरुवात झाली. तेव्हा मी बेलसरे वहिनीला म्हटलं, बेलसरे वहिनी केशवराजींचं नीट समजू शकतो, पण बायकांनी भांडी लुटवणं. अहो म्हटलं, आमच्या घरातला मोलकरणी एक चमचा जर हरवला तर काय परिस्थिती होते काय सांगू म्हटलं तुम्हाला. किंवा एखादं भांड तिने नेलं परत केलं नाही म्हणजे काय थंड वातावरण घरात. आणि अशा परिस्थितीत कसं तुम्हाला ते घेतलं. ती म्हणाले यांची कृपा आहे, पतिराजांची कृपा आहे माझ्यावर. आता काय बोलावं काय, म्हणून महासाध्वी, म्हणून महापतीवर होता, असे असे त्यांना अनुभव येत असतात. आणि म्हणून हे म्हटलं, पहिल्यांदा जर विमान आलं तर बहिणीनं नेणार. याच्या उलट माझी स्थिती मी सांगतो आपल्याला, अगदी उलट. तसं नामात प्रेम लागणार आम्हाला. 73 साली माझ्या धाकट्या झालं, धाकट्या मुलाचं लग्न झालं तर अक्षतीला मी जात होतो. तर चांदीची वाटी बरोबर घेऊन जावी लागायची अक्षतीला. माझ्या हातात एक वाटी, तिच्या हातात एक वाटी. आणि त्या सगळ्याच्या गडबडीत एक चांदीची वाटी हरवली. होतं असं कधी कधी. आणि ती हरवली आणि ती असं काही संशय होता की आमची जी मोलकरी होती ना, तिची जी 10-12 वर्षाची मुलगी तिने ती घातली असं काही चाललं होतं. नक्की काहीच कळलं नाही, पण असा संशय होता. आता अशी ती वाटी गेली ना, ती वाटी गेल्यावर लग्न झालं, सर्व झालं, पण मी जेव्हा लग्न झाल्यावर नामाला बसलो ना तर वाटीच समोर. सतत वाटी हिची आणि हिची आई माझी आई आणि मधून मधून ती मुलगी. अरे काय याला अर्थ आहे का काही, याला अर्थ आहे का काही. मी म्हटलं रे काय चाललं काय, मी कसला नामधारक हा. 2 महिने मी हे हाल काढले. बसलं ती वाटी आणि ती लहान मुलगी, बसली की ती वाटी आणि ती लहान मुलगी. तेव्हा 2 महिन्यांनी मग मी गोंधळल्याला गेलो. आणि मग तीर्थमंडपात जाऊन सत्यसंकल्प पहिल्या दिवशी तसा सांगितला, तसं टाळू बोलून महाराजांना सांगितलं की महाराज मी आपला म्हणतो, माझं हे वागणं लाजीरवाण आहे म्हटलं. आता मी काय करू, कसंही करून मला याचा विसर पाडा असं टाळू फोडून सांगितलं. आणि सांगतो आपल्याला, सत्यसंकल्पाला माऊलींनी दाद दिली. दुसऱ्या दिवसापासून विसर पडला आणि मी मोकळा झालो. त्याची पहिली आहे ना मुकुटपणी आठवणीचा. होणारे का आपल्याकडे घर लुटवणं पर्यंत आपल्याला गेलीच. हो काय सांगतो, माय मार्गाचा काय प्रश्न आहे काय, काय वाद आहे काय. मला बेलसरे वहिनींचं, मला केशवराजींची इच्छा नाही वाटत. बेलसरे वहिनींची बहादरी. अरे बापरे बापरे काय, अहो काय त्या भांड्यावर प्रेम असतं, ते सगळं काय आवड असतं ते सगळं. त्या डब्यातले डबे नामकन चमचम चमचम ते काय आवड आहे सगळं. धन्य आहे. पण म्हणून त्या दृश्यावरचं भान जातं. असं जेव्हा करावं तेव्हा ही प्राईस त्याला द्यायला. ही पहिली मुकुटपणी ज्यांनी सांगितला तो असायला. दुसरा मी प्रश्न असा विचारला की महाराज हजर जबाबी असायचे. आमचे महाराज हजर जबाबी, अगदी देहात असताना सुद्धा हजर जबाबी होते. आणि तात्यासाहेबांच्या मुखातून जे त्यांचं अवतार कार्य झालं तेही हजर जबाबीच असायचं. कुठलाही प्रश्न विचारा, त्याची फोडणी फुटावी ना तसंच फटकन उत्तर यायचं. 1 मिनिटाचा अवसर नाही हो, कधी थांबलेच नाही त्याचं. असं हजर जबाबी होते. तशी म्हटलं हजर जबाबी आमचे महाराज होते. तर त्यातल्या आपल्या बाबतीतले काही मला प्रसंग सांगा की तुम्ही काही त्यांना विचारलं आणि काही चटकन त्याचं उत्तर दिलं. असे काही आपल्या याच्यातले जीवनातले मला प्रसंग सांगा. तेव्हा केशवराजांनी सांगायला सुरुवात केली. गोडच प्रसंग सगळे. त्या केशवराजांची बहादरी त्यांनी मला सांगितले सगळे. पहिला प्रश्न त्यांनी मला सांगितला तो असा, त्यांनी जो महाराजांनी विचारला तो असा, महाराज आज म्हणाले मी 12 वर्ष
न सांगता तो दृष्टांत पुन्हा अप्रतिम घेतला. तो काय म्हणाले, एक प्रौढबाई होत्या, त्यांचं वय 45 होतं, शिकलेल्या खूप होत्या, पण त्यानं मूल झालेलं नव्हतं. विवाहित होत्या तरी मूल झालेलं नव्हतं, पण शिकलेल्या होत्या. तर म्हणाले परिसंवाद ठरला. परिसंवाद, गणेशोत्सवात परिसंवाद ठरला. आणि परिसंवादात विषय काय, अपत्य प्रेम आणि वात्सल्याचं सुख. अपत्य सुख आणि वात्सल्याचं प्रेम, हा परिसंवाद. काय भाषांचाच होता परिसंवाद. अपत्याचं सुख, वात्सल्याचं प्रेम आणि अपत्याचं सुख. आता या बाई तयार होत्या, शिक्षण चांगलं झालेलं होतं, यांनी सगळी पुस्तकं काढली, आमचं टमकं, आणि त्याप्रमाणे तयारी केली. आणि या ह्याच्यावर त्यांनी संवाद चांगला उठवला. काही म्हणाले फारशी शिकलेल्या बायका नव्हत्या, पण त्यानं 4 मुलं झालेली होती. त्या बोलल्या, पण ज्यानं मुलं झाली होती ज्या बायका बोलल्या, त्या इतक्यात एक दिल खुलास बोलल्या, तर या बाईचं त्या मानाने फिटं पडलं. त्या बायका शिकलेल्या नसताना सुद्धा का बोलल्या, अनुभव होता. अपत्य सुखाचा, वात्सल्य प्रेमाचा अनुभवातून त्या गेलेल्या होत्या. अनुभवातून गेले आपण जातो, ते बोलताना सहजता येणारच. म्हणजे त्याचा अर्थ असा, अनुभवावरून मी बोलतोय, तुम्ही पुस्तकावरून बोलताय, म्हणून सहजता नाही. संत सगळ्या अनुभवावरूनच बोलत असतात, त्यामुळे ती सहजता येत असते. हा पहिला. दुसरा प्रश्न बरं का, शहाणा कोणाला म्हणावं. केशवरावजी महाराजांना म्हणतात, महाराज शहाणा कोणाला म्हणावं व विद्वान कोणाला म्हणावं. शहाणा कोणाला म्हणावं व विद्वान कोणाला म्हणावं, हा प्रश्न. महाराज म्हणाले, पांढऱ्या कपड्यावर डाग पडला, पांढऱ्या कपड्यावर डाग पडला, विद्वान कसा पडला याचाच विचार करी. शहाणा तो काढून टाकील आणि नंतर पुन्हा पडू नये याचा विचार करील. विद्वान काय करील, कसा पडला इथेच थांबेल, त्याच्यावरच तो हाताची झालत बसेल, तो डाग तसाच राहील. हा फरक शहाणा आणि विद्वाना. शहाणा काय करेल, आधी डाग लावते आणि मग पुन्हा पडणार नाही काळजी घेऊ. हे विद्वानांनी शहाणाची. आणि पुढे मानविकतेने म्हणाले, सांगू का म्हणाले, अवघड शब्द, अवघड विषय बरं का, अवघड विषय जो सोपा करून सांगतो तो शहाणा, आणि सोपा विषय जो अवघड शब्दात सांगतो तो विद्वान. काय, अवघड विषय सोप्या शब्दात जो सांगू शकतो तो शहाणा, आणि सोपा विषय अवघड शब्दात सांगतो तो विद्वान. किती लक्षात ठेवायला किती सोपं आहे आपल्याला, असं ते सांगितलं. पुढे आता पुढला प्रश्न आपल्याला सांगतो. काय असं मी म्हटलं ना, हजरजबाबी म्हणजे फोडणीसारखं महाराज उत्तर देत असत. केशवराजींचं काय व्हायचं, इतकं त्यांनी वाचलं म्हणता, अरे बापरे बापरे, वेस्टर्न फिलॉसॉफी सगळं 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 वाचलं, आणि पुष्कळ वेळा ते काही उच्च प्रश्न असायचे तर त्यांना ते अडायचे, प्रश्न अडायचे. आता अडायचे ते प्रयत्न करायचा, याचा मला सुचतंय का उत्तर म्हणून, तरी सुद्धा सुचायचं नाही. तेव्हा मग ते टिपून ठेवायचे की बाहेर आणलंय आपल्याला, विचारलं पाहिजे म्हणून. आता महाराजांना जाऊन खाली विचारायचं, वेस्टर्न फिलॉसॉफीचं सुद्धा विचारायचं, त्याची उत्तरं त्यांना मिळाली. त्रिकालज्ञ असल्यावर तिथे काय प्रश्नच नव्हता, त्याची सगळी उत्तरं त्यांना मिळाली. कसाही कुठं प्रश्न असू दे, महाराज ताबडतोब तर इतकं सोप्या भाषेत आणि यानं गुदगुल्या होईल अशा शब्दात देत असतो. त्यामुळे जी म्हणून त्यांची मानच चुकवायची, अरे काय आहे, काय ज्ञान येतं कसं काय. तेव्हा एकदा ते काय म्हणाले, महाराज मी एवढे एवढे कुठे प्रश्न आपल्याला विचारतो, आपण याचं लगेचच कसं उत्तर देता. त्याच्यावर ते काय म्हणाले, केशवरावजी मी लगेच उत्तर देत नाही, मला वेळ मिळतो. आता हे ज्या बोलण्याचा अर्थ मला त्यांना कळला नाही, मलाही कळला नाही. लगेच काय उत्तर दे, लगेच म्हणजे वेळ काय मिळतो. त्या प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर येत असे, मग वेळ कुठे मिळाला. तशी केशवरावजी म्हणाले, महाराज आपण काय म्हणता मला बोध होत नाहीये लगेचच, म्हणजे मला वेळ मिळतो याचा मला अर्थ कळला नाही. मार्मिक त्यांनी काय म्हणाले, केशवरावजी असं बघावं म्हणाले, जेव्हा पहिल्यांदा ती अडचण येते किंवा ती शंका येते ना, आणि जेव्हा तुम्ही टिपून ठेवतात तेव्हापासून वेळ मोजावा म्हणाले.
विनोदोई. मग म्हणाले काय तुम्ही ती टिपून ठेवता आणि मग रात्री माझ्याकडे येता, कितीतरी वेळ मला मिळतो, मी तयारी करतो तोपर्यंत लगेच उत्तर देतो. म्हणाले असा वेळ मिळतो म्हणाले. मला म्हणाले बापूसाहेब याच्यावरून एक लक्षात घ्यायचं म्हणाले, प्रत्येक विचार जो आपल्या मनात येतो तो इथे कडकट्ट होतोय आणि मनात जेव्हा फालतू विचार येतो तेव्हा मनाला कासावं आणि इथे कडकट्ट होत आहे बोल बाबा. आणि म्हणाले असा अभ्यास केल्यावर फालतू विचार बंद होते. फार मला याचा उपयोग झाला. फालतू विचार कसे सोडावे याच्याकरता मी आपल्या पुढे मांडतोय. आपण असंच करा, अरे इथे होतंय कडकट्ट रे मना, नको फालतू विचार करू, लगेच फालतू विचार जातोच निघून. असा या आठवणीचा उपयोग झाला. मला पुष्कळ वेळ मिळतो त्याचा अर्थ असा, सर्वज्ञ असतात ते तिथे काय प्रश्न आहे असं करतात, पण तिथे मार्मिकतेने महाराजांनी दाखवला मला वेळ मिळतो याच्यावर असं ते सांगितलं. नंतर केशवराजींनी विचारलं की महाराज प्राध्यापकाची आपल्या मते व्याख्या काय. स्वतःचे प्राध्यापक होते ना. प्राध्यापकाची आपल्या मते व्याख्या काय. तशी ते म्हणाले, महाराज म्हणाले विनोद, हा विनोद आहे. तुम्हाला सांगू का माझी व्याख्या. म्हणाले जी गोष्ट सोप्या भाषेत 10 मिनिटं सांगता येते, 45 मिनिटं जो सांगतो तो प्राध्यापक. अच्छा, कारण पगार मिळत असतो 45 मिनिटाचा. जी गोष्ट 10 मिनिटात सोप्या शब्दात मुलांना सांगता येते, तीच गोष्ट अवघड शब्दात 45 मिनिटात जो सांगतो तो प्राध्यापक. ते तो काय सांगतो त्याला अनुभव असतो. म्हणाले तिकडलं वास गोळा करून कोणाकडे कट्ट कर म्हणून ते अवघड होतं. अनुभव नाही जे वाचतो त्याचा. जिथे तिथे अनुभव नाही म्हणजे ते त्रास होतं आणि ते अवघडच होणार. प्राध्यापकाची ही व्याख्या थोडासा नव्हते व्याख्या. नंतर आता एक आपल्याला सांगतो, संगीचा प्रश्न त्यांनी विचारला. कशावर हजरजबाबीपणावर बोलता येते. संगीचा प्रश्न विचारला तो असा की असे ते बसले आपली 26 जानेवारी असते ना, 26 जानेवारीला पदव्या जाहीर होतात. आमच्याला ही पदवी पद्मभूषण पद्मविभूषण आमचं तमचं त्या सगळ्या पदकं ही सगळी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे होतात. तो जसा प्रसंग ना तसा थोडासा हा प्रसंग आहे बघा. हा जो मी सांगते आठवण ती त्याची आहे. एकदा केशवराजी म्हणाले महाराज मला एक सांगा, आपण भाऊसाहेबांना त्यांच्यातला कोणता गुण बघून जवळ केलं. भाऊसाहेब म्हणजे तात्यासाहेबांचे वडील, महाराजांचे परम निकट भक्त देहातले. मी काय असं आपल्याला विचारतोय, तो गुण जो मला आपण सांगा मी आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपण मला जास्ती जवळ करा. काय तळमळ आहे हो, माझा उद्धार व्हावा याची काय तळमळ आहे पाहायला आम्हाला सुचतच नाही. आम्हाला फक्त एवढं सुचतं की काही आईंची गोष्ट आवडली आजली ती महाराजांनी सांगावी, एवढा फरक आहे. भाऊसाहेबांना आपण का जवळ केलं असं मी विचारल्याबरोबर महाराज काय म्हणाले, केशवराव गोपींचं जसं भगवंतावर प्रेम होतं, सख्य भक्तीचं गोपींचं जसं भगवंतावर प्रेम होतं तसं भाऊसाहेबांचं माझ्यावर होतं. त्या प्रेमाला भुलून मी त्यांना जवळ केलं. म्हणजे हा किताब त्यांना नाही तर मिळाला, भाऊसाहेबांना हा किताब. नंतर तात्यासाहेबांच्या आईला म्हणजे मिसेस भाऊसाहेबांना आपण का जवळ केलं म्हणजे त्यांच्यातला तो गुण काय तो मी आणण्याचा प्रयत्न करीन हा त्याचा अर्थ होता विचारण्याचा. काय सांगू म्हणाले, त्या मायचा अपपर भावच गेलेला होता. बघा काय उत्तम जीवन आहे त्या लोकांचं. तेव्हा हे संत इतकी जवळी करतात. त्या मायचा अपपर भावच गेला होता म्हणाले, म्हणून मी त्याला जवळ केली. पुढे आमच्या तात्यासाहेबांना का जवळ केलं केशवराजी विचारताय. माझ्या वाचून जगात त्याला दुसरं कोणी उरलंच नाही म्हणून जवळ केलं. त्याच्या टाकीज दिल्या जातात बघा. थोडक्यात माझ्याशिवाय त्याला दुसरं कोणी उरलंच नाही म्हणून जवळ केलं आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून ते बोलत होते हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपण ब्रह्मानंदानं का जवळ केलं विशेषरोमणी ठरले ना. काय सांगू म्हणाले केशवराव माझ्या बुवाचं म्हणाले,
का जवळ केलं ते विचार. केशवराव सुद्धा विचारणारे खूप म्हणाले. काय सांगू म्हणाले, ती तर माय प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहे म्हणाले, तिला मला जवळ केलंच पाहिजे म्हणाले. हे सगळं तिच्यामुळे चाललंय म्हणून मी तिला जवळ केलं. आता इतकं सगळं झालं ना, मग केशवरावजी हळूच म्हणतात, महाराज मला